सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आज 6 डिसेंबर 68वा महापरिनिर्वाण दिन या निमित्तानं विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या काव्यातून ही आदरांजली वाहण्याचा एक प्रयत्न। नुसतेच नाकातून श्वास घे, सुरू होते आमचे जगणे, मृतवत अमानवी अगदी पशुसम घोर तिमिरात चाचपडत होतो। त्या घोर तिमिरात शुभ्र किरणे पडावी, जणू रजनीनाथाने उजळून टाकत चांदण्यांची उधळण करावी। तसेच भीमरूपी प्रज्ञा सूर्याने आपल्या लेखणीच्या तेजाने बहरून आणि फुलवून टाकले आमचे वागणे आणि जगणेही। तिमिरात चाचपडणारे आम्ही जातीयतेचे जू घेऊन अस्पृश्यतेच्या चिखलातून चालताना नरक यातना भोगत होतो। मग भीमराव आले प्रकाश होऊन, त्यांनी दाखवली वाट प्रकाशाची, त्या वाटेचे वाटसरू होऊन आम्ही चालू लागलो आणि सापडत गेला नवमार्ग प्रगतीचा। त्या मार्गाने चालताना आडवे येत राहिले काटे सराटे, कधी रुतलेही खोल खोल अंतरी, पण गतकाळात भोगलेल्या यातनांपुढे या वेदनाही सुखद होत्या। आम्हाला प्रकाश दिसत होता, म्हणून चालत आहोत निर्भीडपणे उत्थानाच्या मार्गाकडे, अंधारातून प्रकाशाकडे। भीमराया, तुम्ही लढलात लढा मानवी मूल्यांचा, दिले नवे आयाम देशाच्या राष्ट्रीयत्वाला, त्यामुळे घडतो आहे नवभारत। संविधानिक मूल्यांवर आम्ही भारतीय हा घोषच देतो, आश्वासक साथ राष्ट्रीय एकात्मतेची, आणि जागा होतोय एक एक नागरिक